तुम्हाला जर तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढायची असेल, म्हणजेच विषारी घटक बाहेर काढायचे असेल, रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल, त्याचबरोबर तुमची त्वचा उजळवायची असेल, तर वेट लॉस वरती तुम्ही असाल, वेट कमी करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा एवढा जबरदस्त ज्यूस आहे की लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे हे घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला एवढे अनलिमिटेड फायदे आहेत की तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. इकडे काय काय घेतलंय ते बघूयात. तर इकडे मी एक सफरचंद घेतलेला आहे, 2 लाल बुंद असे गाजर घेतलेत आणि एक बीट घेतलेला आहे. गाजर आता खूप चांगल्या प्रमाणात भेटत आहे, सफरचंद सुद्धा आणि बीटरूट सुद्धा. त्यामुळे आपल्याला हे 3 गोष्टी घ्यायच्यात. अजून यामध्ये आपण एक गोष्ट ऍड करणार आहोत, ती मी तुम्हाला समोर सांगणार आहे. स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, कारण सफरचंद वरती सुद्धा वॅक्स असतं, तर ते चांगल्या पद्धतीनं क्लीन होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीची साल काढून घेणार आहोत. कारण गाजर जरी आपण धुतलं तरी पण गाजरमध्ये थोडी का होईना माती राहते आणि ते कचर कचर राहतं. सो हे बेटर आहे की आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीने त्याची साल काढून घेणार आहोत. लक्षात घ्या, हिवाळ्यामध्ये एवढे जबरदस्त हिरव्या पालेभाज्या भेटतात की मी तुमच्यासोबत एवढ्या जबरदस्त अशी ज्यूस शेअर करणार आहे की त्यामुळे आपल्या शरीरातील घाण तर बाहेर होणारच आहे, पण आपल्या शरीरातील चरबी कमी होणार आहे, मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे, डायजेशन प्रॉपर होणार आहे. यामुळे तुमचं वेट लॉस जबरदस्त पद्धतीने होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही छान असे हेल्दी होणार आहात. बघा, सफरचंद, गाजर आणि बीटरूटचा जर तुम्ही ज्यूस घेतला, याला तुम्ही प्रामुख्याने ऐकलं असेल एबीसी ज्यूस असं म्हटलं जातं. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्वचा उजळते आणि शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर काढत असतं. म्हणजे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा याने सुधारतं. हृदय आणि पचन संस्थेला सुद्धा भरपूर फायदा होतो, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं, ए, सी, के आणि खनिजे असतात, म्हणजे पोटॅशियम असतं, लोह असतं. म्हणजे याला एबीसी ज्यूस किंवा सफरचंद, बीटरूट, गाजर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हिवाळ्यामध्ये हे पिणं खरंच खूप लाभदायक आहे, कारण यामुळे ऊर्जा सुद्धा मिळते आणि आपण निरोगी सुद्धा राहतो. यामुळे जे आहे आपली एनर्जी जी आहे ती अगदी आपल्याला बघू जेव्हा तुम्ही प्याल ना, तर तुम्हाला एका हप्त्यामध्ये रिझल्ट बघायला भेटेल. एनर्जीमध्ये तुम्हाला बूस्ट भेटेल, इम्युनिटी चांगली जबरदस्त वाढते, कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास एकदम सक्षम होऊन जाते. त्याचबरोबर त्वचा चमकदार बनवून निरोगी बनवत असतं आणि डिटॉक्सिफिकेशन हे खूप महत्वाचं असतं आपल्या शरीरासाठी, तर ते होणं खूप गरजेचं आहे. तर हा ज्यूस करतो आणि व्हिटॅमिन ए याच्यामुळे असल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते. ज्यांना कोणाला चष्मा लागलेला आहे किंवा डोळ्यासंबंधी काही प्रॉब्लेम आहे, त्यांनी तर हे नक्कीच घेतलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जास्त करून आपल्या सगळ्यांमध्ये आता एक कॉमन प्रॉब्लेम बघायला भेटतोय, ते म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं. तर ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अशांसाठी कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करतो. बीपीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सुद्धा हा ज्यूस नक्कीच घेतला पाहिजे. पचन सुधारतं, ऊर्जा वाढवतं आणि आपल्या मेंदूला रक्त पुरवठा वाढवून एकाग्रता सुद्धा सुधारतं. हा ज्यूस तुम्ही डेली प्या. मी हा ज्यूस ब्रेकफास्टमध्ये घेत आहे, डेली पित नाही आहे, पण ब्रेकफास्टमध्ये घेते. पण मला एकाच हप्त्यामधून 1 ते 2 वेळेस घेतल्याने याचे एवढे छान फायदे वाटत आहे, मी हा आता डेली घ्यायला सुरुवात करणार आहे. आता डेलीच एक गोष्ट आपण नाही घेऊ शकत, त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस करणार आहोत. ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत ते सुद्धा यामध्ये ऍड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही ना आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जे रोज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एवढे हेल्दी व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते की त्याने होणार तर होणार, तुम्हाला चांगला असा फायदाच होणार आहे, नुकसान काहीच होणार नाहीये. तुमचं शरीर डिटॉक्स होणार आहे, डायजेशन प्रॉपर होणार आहे, कॉन्स्टिपेशन तुमचं प्रॉपर होणार आहे. कारण कॉन्स्टिपेशन प्रॉपर नसेल, तुमचं गट चांगलं नसेल, गॅसेस होत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला गरज आहे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची. त्यामुळे हा ज्यूस पासून तुम्ही सुरुवात करा. आपण जी वेट लॉस पावडर शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिली आहे, ती तर आपण रात्री सकाळी घेतच असतो. आता हे सगळं आपण किसून घ्यायची गरज नाहीये, कारण आपण हे मिक्सरमधूनच काढणार आहोत. त्यामुळे आपण याचे असे छोटे छोटे पीसेस करणार आहोत, म्हणजे मिक्सरमधून हे फार व्यवस्थितरित्या निघून येईल. बऱ्याचदा आपल्याला बाकीच्या ऋतूंमध्ये केशरी कलरचे गाजर भेटतात, पण आता हिवाळ्यामध्ये आपण बघतो की सगळ्यांच्या घरी गाजरचा हलवा बनतोच बनतो. तर त्यामुळे हे लाल बुंद गाजरचा नक्की फायदा घेतला पाहिजे. हे जे आहे, हा गाजर जेव्हा तुम्ही पिता ना, तर मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही दररोज पिलं तरी तुम्हाला जबरदस्त असे याचे फायदे होणार आहे. पण कोणतीही गोष्ट अति सुद्धा झाली नाही पाहिजे. दररोज आपण जर पिलं तर आय नो की हे खूप जास्त होईल. त्यामुळे आपण काय करणार आहोत, हप्त्यातून 1 ते 2 वेळेस एबीसी ज्यूस पिणार आहोत. बाकीच्या वेळेस आपण जे ज्युसेस मी तुमच्यासोबत शेअर केले
ते करणार आहोत, तेही पिणार आहोत. आलेले कडधान्य कधी खाणार आहोत. त्याचबरोबर आपण वेगवेगळे अजून मी ज्युसेस शेअर करणार आहे, तेही करणार. म्हणजे प्रत्येक जो ज्यूस मी तुमच्यासोबत शेअर करते तो आठवड्यातून आपल्याला फक्त 1 ते 2 वेळेस घ्यायचा आहे. रिपिटेशन जे आहे फक्त 1 ते 2 वेळेस झालं पाहिजे. रोज-रोज ती गोष्ट करून आपण बोर होतो. त्यामुळे आपल्याला 1 ते 2 वेळेस घेतलं त्याचा फायदा सुद्धा भेटतो आणि ती गोष्ट जास्त होत सुद्धा नाही, ओव्हर सुद्धा होत नाही. आणि त्याचबरोबर यासोबत तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी प्यायचंय. पण मला माहिती आहे हिवाळा आहे त्यामुळे पाणी जास्त जात नाही. तर ट्राय करायचं जसं की अशा पदार्थ खायचे किंवा तुमच्या डाएटमध्ये अशा गोष्टी ठेवायच्या की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल. जसं की फ्रूटमध्ये घेतलं तर संत्री आहे, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही कोकोनट वॉटर सुद्धा पिऊ शकता. आता बघा हे आपण चांगलं असं कापून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काही घालायचं आहे. आता ही आपली त्वचा तर चांगल्या पद्धतीने सुधारतोच, पण त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये मी ॲडिशनली ॲड करते आहे, जी आपल्या हेअरसाठी खूप गरजेची आहे. कारण हिवाळ्यामध्ये डॅन्ड्रफ होणे, हेअर फॉल होणे खूप होतो. तर त्यासाठी मी इकडे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं. 1 ते 2 ग्लास पाणी एवढ्या सगळ्यांसाठी होतं. 2 ते 3 लोकांसाठी खरं तर एवढा याच्यामध्ये ज्यूस होतो. 3 ग्लास पाणी तुम्ही टाकलं तरीही चालेल. चांगलं असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आपला हा ज्यूस तयार झालाय. यामध्ये ॲडिशनल तुम्ही ब्लॅक पेपर पावडर सुद्धा टाकू शकता. पण जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर अव्हॉइड केली तर बरी आहे. माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. आता गाळणीने छान असे गाळून घ्यायची. सुती कपडा असेल तर त्याने करू शकता किंवा मुस्लिम क्लॉथ असेल तर त्याने करू शकता. व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि वरती हा जे काही फायबर राहतं याची आपल्याला गरज नाही. हे तुम्ही झाडांना टाकू शकता. कारण या पूर्ण याचा ज्या पूर्ण अर्क आहे तो आता आपल्या ज्यूसमध्ये आलेला आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपण प्रत्येक गोष्टीचा जर ज्यूस बनवला तर त्यामध्ये असणारे जे काही जीवनसत्व आहेत त्यामुळे काय होतं तर ते सगळे निघून जातात. पण ते तेव्हा होतं जेव्हा आपण याला गरम करत असतो. आपण गरम करतच नाहीये किंवा इथे कुठल्याही प्रकारचा गॅस सुद्धा आपण वापरत नाही आहोत. आपण मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण आता याचा अर्क जो आहे तो आता या रसामध्ये आलेला आहे आणि असं दाबून छान असं पिळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला जे जीवनसत्वे म्हणजे सफरचंद, गाजर आणि बीटरूटमध्ये जे जीवनसत्व आहेत, जे इम्पॉर्टन्स आहे, जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती पूर्ण या रसामध्ये आलेली असते. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हा ज्यूस हप्त्यामधून 1 ते 2 वेळेस घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही सोमवारी घेतला असेल तर गुरुवारी, शुक्रवारी पुन्हा हा ज्यूस घ्यायचा आहे. मध्ये 1 दिवस आवळा ज्यूस घ्यायचा आहे, दुसऱ्या वेळेस जे आहे हळदीचा ज्यूस घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. 1 ग्लास पर पर्सन सफिशियंट आहे. यानंतर तुम्हाला 30 ते 45 मिनिटात काहीच खायचं नाही. जेणेकरून या एबीसी ज्यूसचा फायदा तुम्हाला खूप छान पद्धतीने होईल. कढीपत्ता टाकल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा खूप चांगला फायदा होतो. पण त्याच महत्त्वाचं म्हणजे आपल्या केसांना सगळ्यात जास्त फायदा होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा जबरदस्त असा हा ज्यूस आहे. तुमची त्वचा जी आहे ती अगदी तल्लख बनवणारा, तजेलदार बनवणारा हा ज्यूस आहे. तुमच्या शरीरातील घाण काढणारा हा जबरदस्त असा ज्यूस आहे. हा ज्यूस पीत असताना तुम्हाला सिप सिप करून प्यायचा आहे. त्याचबरोबर हा ज्यूस पीत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही हा ज्यूस बनवला तर प्रिफर करा की तुम्ही हा ब्रेकफास्टला घ्या. म्हणजे कसं असतं सकाळी रातभरपासून आपली पूर्ण डिटॉक्सिफिकेशन चालू असतं. कारण आपण जी वेट लॉसची पावडर आहे ती घेत असतो. तर सकाळी घेतल्यानंतर पूर्ण फास्टिंग पिरियड नंतर जेव्हा तुम्ही हे घेता तर हा हेल्दी ज्यूस आपल्या शरीरात गेल्यानंतर खूप छान असा फायदा होतो. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा.